विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदरच्या पार्टमध्ये आपण आपलं काय झालं आहे, एक्सरसाइज 3.1 अर्थमॅटिक प्रोग्रेशन मधला क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट केला. आता क्वेश्चन नंबर 2 पाहू. राईट अँड एपी. एपी लिहून दाखवायचे, 1 2 3 4 टर्म लिहून दाखवायचे. 4 टर्म असं दिलं नाही किती टर्म लिहायच्या. whose first term is a, माहितच आहे आपल्याला, a म्हणजे फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स इज डी. डी म्हणजे कॉमन डिफरन्स दाखवतो. कॉमन डिफरन्स कशाने दाखवतो आपण, डी न. आणि इन इच ऑफ द फॉलोइंग. तर दुसऱ्या क्वेश्चन मधला मी दुसरा क्वेश्चन करून देतो. सोल्युशन पहिला पहा, टेक्स्ट बुक मधली मेथड करू आपण. T1 इक्वल टू काय आहे आणि D इक्वल टू 0 T1. आता पहा टेक्स्ट बुक मधली मेथड काय करायचं आहे. पहा T1 T2 T3 T4 असं जर AP चे टर्म असेल, हे AP चे टर्म, तर पहा T2 कसं मिळवायचं आहे. T1 मध्ये कॉमन डिफरन्स काय करायचं जायचं, ऍड. T3 कसं मिळवायचं आहे, T2 मध्ये कॉमन डिफरन्स D ऍड करा. T4 कसं मिळवायचं आहे, T3 मध्ये कॉमन डिफरन्स ऍड करा. हे टेक्स्ट बुक मधली मेथड. T2 आता T1 काढलं, T2 इक्वल टू T1 प्लस D कॉमन डिफरन्स. T1 ची व्हॅल्यू आहे -3 प्लस D ची व्हॅल्यू आहे 0, दॅट इज इक्वल टू -3. नंतर T3 काढून घेऊ. T3 इक्वल टू अगोदरच्या टर्म मध्ये म्हणजे T2 मध्ये काय ऍड करायचं, D. T2 ची व्हॅल्यू काय आहे, T2 ची व्हॅल्यू -3 प्लस D ची व्हॅल्यू 0, -3. नंतर T4 इक्वल टू T3 प्लस D. T3 ची व्हॅल्यू -3 प्लस 0, दॅट इज इक्वल टू -3. बरोबर आहे. हे झालं. आता अशा प्रकारे कितीही काढू शकतो आपण, पण आपल्याला काही करायची गरज नाही. आपण राईट अँड एपी लिहून दाखवावे. द रिक्वायर्ड एपी इज काय, रिक्वायर्ड एपी -3 डॉट डॉट डॉट. झालं. आता आपण दुसऱ्या मेथड न करून पाहू. ऑर. हे झाली आपली टेक्स्ट बुक मधली मेथड. आता आपल्या a प्लस d, a प्लस ट्वाइस d, a प्लस 3d ह्या मेथडने येते काय, एवढं पाहून घ्या. काय येते पाहू. ऑर. T1 इक्वल टू किती दिला आहे, a म्हणजे T1 फर्स्ट टर्म, दॅट इज -3. आता T2 काढायचा आहे, तर a प्लस d ह्या फॉर्म्युलाच आहे, दॅट इज -3 प्लस 0, दॅट इज इक्वल टू -3. T3 इज इक्वल टू काय म्हणजे a प्लस ट्वाइस d. इथं लक्षात घेण्याजोगे, रिमेंबर दिस, इथं 3 आहे, तिथं d ला मल्टिप्लाय 2 आहे, म्हणजे याच्यापेक्षा 1 न कमी येते संख्या, दॅट इज -3 प्लस ट्वाइस d ची व्हॅल्यू 0, -3 प्लस 0, दॅट इज इक्वल टू -3. T4 इक्वल टू a प्लस थ्राइस d, a प्लस -3 प्लस 3 मल्टिप्लाइड बाय d ची व्हॅल्यू 0, दॅट इज इक्वल टू -3 प्लस 0, दॅट इज इक्वल टू -3. दस काय लिहू शकतो आपण, -3 इकडे लिहू शकतो. आन्सर लिहू -3 is an required and AP. ठीक आहे. हे झालं टेक्स्ट बुक मधला प्रॉब्लेम. याच्या नंतरचा प्रॉब्लेम, याच्या नंतरचा क्वेश्चन नंबर 3 आहे. a इक्वल टू -7, d इक्वल टू 1/2. पहिला आता कोणत्या एका पद्धतीने, एक तर टेक्स्ट बुक मधला पद्धत अप्लाय करा, मेथड अप्लाय करा, नाही तर आपल्या मेथडनं करा. कोणत्याही मेथडनं केलं तरी चालते. आपण आता टेक्स्ट बुक मधली मेथड घेऊन घेऊ. T1 इक्वल टू a इक्वल टू -7. T2 इक्वल टू T1 प्लस d. d ची व्हॅल्यू किती आहे, T1 ची व्हॅल्यू -7 प्लस d इक्वल टू 1/2. आता हे कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. पहा, या कॅल्क्युलेशन मी करून दाखवतो. -7 प्लस 1/2 म्हणजे लिहिता येते -7 ला काही डिवाइड नाही, 1 म्हणजे 1 डिवाइड आहे, प्लस 1/2. काय करतो आपण, याचा याचा गुणाकार 2 न याला मल्टिप्लाय करतो, -14. 2 × 7 मायनस आणि मायनस आहे, -14. नंतर
plus 1 multiplied by 1 1, that is minus 14 plus 1 minus 13 by 2 असा आन्सर येते. आता ह्या आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन करतो. इथं काहीच डिनॉमिनेटर नाही, ज्याला काहीच डिनॉमिनेटर नाही त्याला ह्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करा. 2 multiplied by minus 7, that is minus 14 plus 1 divided by 2 minus 13 by, म्हणजे एवढं आपण परत नाही, हे असं डायरेक्ट करतो आहे ना. एवढं नाही करत बसत आपण, हे असं डायरेक्ट करतो जर डिनॉमिनेटर नसला तर. बरोबर. मग काय न्यायचं सांगा. दॅट इज 2 minus 14 plus 1. आता याला मल्टिप्लाय नाही करायचा 2 न, इथं याचा डिनॉमिनेटरच आहे 2. 2 minus 13 by minus 13 by 2, हे झाला T2. T3 is equal to T2 याच्या अगोदरचा टर्म T2 plus D plus D. T2 ची व्हॅल्यू minus 13 by 2 plus D ची व्हॅल्यू 1 by 2. ओके. आता मला सांगा इथं डिनॉमिनेटर आहे, इथे डिनॉमिनेटर आहे, सारखा आहे, म्हणजे तोच डिनॉमिनेटर घ्या आणि न्यूमरेटर प्लस 1, दॅट इज minus 12 divided by minus 13 plus 1. 13 मधून 1 गेले, 12 राहिले, आणि हे जे ग्रेटर नंबर आहे ना याचं साइन द्या, डिवाइडेड बाय 2, दॅट इज minus 6. त्यानंतर T4 काढून घेऊ. T3 plus D. T3 ची व्हॅल्यू काय आहे minus 6 प्लस D ची व्हॅल्यू किती आहे 1 by 2, दॅट इज, आता पाहिजे डिनॉमिनेटर नाही आहे याच्यासारखा, मग हे 2 नंबर टेक केला 6 ला, minus 6 2 जा 12 plus 1 divided by 2, that is minus 11 by 2. Therefore कोणता आहे T1 minus 7, T2 किती आहे minus 30 by 2, T3 किती आहे minus 6, T4 किती आहे minus 11 by 2 is an AB. बरोबर आहे. हे झालं याचं आन्सर. त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम, घेतो मी एक चौथ्या नंबरचा प्रॉब्लेम घेतो. A equal to minus 1.25, D equal to 3. बरोबर आहे. D equal to 3. आता सोल्यूशन. T1 equal to A, that is minus 1.25. T2 equal to काय करायला लागणार A plus D. A ची व्हॅल्यू किती आहे minus 1. A plus D आपण टेक्स्ट बुक मधली मेथड घेणार आहे ना. T1 plus D. T1 ची व्हॅल्यू किती आहे minus 1.25 plus 3. आता याची प्लस आहे हे मायनस आहे म्हणजे सबट्रॅक्शन होईल. मोठी संख्या कोणती आहे ग्रेटर नंबर 3 मधून काढून घेऊ. 3.00 minus 1.25, that is 10 minus 5, that is 5, 1 carry on है ना. 10 minus 3, that is 7, नंतर 1, 3 minus 2, that is 1.75 आणि हे प्लस येईल कारण ग्रेटर नंबर कसा आहे पॉझिटिव्ह आहे. T3 is equal to T2 याच्या अगोदरचा टर्म T2 plus D. T2 ची व्हॅल्यू किती आहे हे 1.75 प्लस किती 3. आता याची बेरीज 1. हे करून दाखवलं मी इथं. दुसरं 1.75 प्लस 3.00. 3 ला 3.75 आणि हे 4, दॅट इज 4.75. आता T4 काढू घेऊ. T4 equal to T3 plus D. T3 ची व्हॅल्यू 4.75 plus 3 है ना. याची ऍडिशन 7.5 3.00, that is 7.75. Therefore required AP कोणता आहे पहिला T1 टर्म minus 1.25, दुसरा टर्म 1.75, तिसरा टर्म 4.75, चौथा टर्म 7.25 is required AP. ठीक आहे. आता याच्या नंतरचा प्रॉब्लेम
पाचवं a इक्वल टू 6, b इक्वल टू -3 आणि सहावा प्रॉब्लेम आहे a इक्वल टू -19, d इक्वल टू -4. पहिलं सोल्युशन. तिसरा प्रॉब्लेम पाचवा प्रॉब्लेम आहे t1 इक्वल टू a इक्वल टू 6, t2 इक्वल टू t1 प्लस d, t1 ची व्हॅल्यू 6 प्लस d ची व्हॅल्यू -3. आता हे सॉल्व करा. 6 आहे ना प्लस मल्टिप्लाइड बाय मायनस दॅट इज मायनस म्हणजे किती येते t3 इज इक्वल टू t2 प्लस d. t2 ची व्हॅल्यू किती आहे 3, हे t2 ची व्हॅल्यू 3 प्लस d -3 है ना. 3 प्लस मल्टीप्लाइड बाय -3 दैट इज इक्वल टू 0. t4 इक्वल टू t3 प्लस d है ना. t3 ची व्हॅल्यू किती आहे 0 प्लस d ची व्हॅल्यू -3, 0 -3 दैट इज इक्वल टू -3. देयरफॉर रिक्वायर्ड आहे की पहिला टर्म 6, दुसरा टर्म 3, तिसरा टर्म 0, चौथा टर्म आणि डॉट 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 इज an AP. रिक्वायर्ड AP. बरोबर आहे. सहावा प्रॉब्लेम मध्ये पहा t1 इक्वल टू a ची व्हॅल्यू -90. आता t2 इक्वल टू t1 प्लस d, t1 ची व्हॅल्यू किती आहे -90 प्लस d ची व्हॅल्यू किती आहे -4 म्हणजे -19 प्लस मल्टिप्लाइड बाय -4. आता दोन्ही मायनस आहे म्हणजे ऍडिशन करा. आणि मल्टिप्लाइड नाही आहे हा -19 -4 म्हणजे ऍड करला ते 19 प्लस 4 दैट इज 23. साइन ऑफ बोथ इज निगेटिव्ह देयरफॉर निगेटिव्ह 23. t3 इज इक्वल टू t2 प्लस d, t2 ची व्हॅल्यू किती आहे t2 ची व्हॅल्यू -23 प्लस -4 -23 -4 प्लस मल्टिप्लाइड -4 दोन्ही सबट्रॅक्ट मायनस आहे ऍडिशन 23 आणि 4 27 पण साइन कोणतं येईल निगेटिव्ह 27. t4 इक्वल टू t3 प्लस काय येणार d, t3 ची व्हॅल्यू किती आहे t3 -27 प्लस d ची व्हॅल्यू किती आहे -4 -27 प्लस मल्टिप्लाइड बाय -4 ऍडिशन -31. आन्सर काय लिहा पहिला टर्म -19 -23 -27 -31 डॉट डॉट इज an AP. रिक्वायर्ड AP. बरोबर आहे. हे झालं सहावा प्रॉब्लेम. आता राहिलं कोणतं प्रॉब्लेम पहिलं प्रॉब्लेम करून पहा. सॉल्व्ड एक्झाम्पल करून पहा. त्याच्या अगोदरचे प्रत्येक सॉल्व्ड एक्झाम्पल करायचे आहे. त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन क्वेश्चन नंबर 3. फाइंड द फर्स्ट टर्म काढा आणि कॉमन डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन करून पाहतो. पहा बरं आता कसं करायचं. हे दिले आहे 5 t1 इक्वल टू काय दिला आहे t1 इक्वल टू 5, t2 इक्वल टू 1, t3 इक्वल टू -3, t1 t2 t3, t4 इक्वल टू -7. आता पहा काय करायचं आहे. फर्स्ट टर्म इज इज इक्वल टू a इक्वल टू t1 इक्वल टू 5. एवढं लिहिलंच पाहिजे असं नाही. फर्स्ट टर्म इक्वल टू 5. आता आपल्याला काढायचं आहे कॉमन डिफरन्स म्हणजे काय करायचं दुसऱ्या टर्म मधून प्रत्येक ठिकाणी काढायचा t2 मायनस t1. t2 ची व्हॅल्यू किती आहे 1 मायनस t1 ची व्हॅल्यू 5. 1 मायनस 5 हे प्लस आहे हे मायनस आहे म्हणजे सबट्रॅक्शन करायला लागेल. हे ग्रेटर नंबर आहे त्याच्यातून या 1 मायनस करा 4 आणि ग्रेटर नंबरचा साइन -4 है ना. त्याच्यानंतर t3 मायनस त्याच्या अगोदरचा टर्म t2 इक्वल टू t3 मायनस 3 मायनस 1 म्हणजे झाले -4. त्याच्यानंतर t4 दिला आहे. t4 मायनस काय करा त्याच्या अगोदरचा टर्म t3 दॅट इज t4 मायनस t4 ची व्हॅल्यू नाही t4 ची व्हॅल्यू किती आहे -7 मायनस t3 ची व्हॅल्यू किती आहे t3 ची व्हॅल्यू -3 हे t3 ची व्हॅल्यू -3. आता हे सॉल्व करा. -7 मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस प्लस 3 काय ते -7 प्लस 3 7
आहे ना. 7 मधून 3 काढा 4 आणि ग्रेटर नंबरचं साइन -4. बरोबर आहे. दस कॉमन डिफरन्स काय. आता याच्यावरून सांगा बरं काय. हे सर्व कोणाची व्हॅल्यू झाली. डी ची व्हॅल्यू आहे ना. हे झाली एक डी. आता दे आर फर्स्ट टर्म आन्सर लिहिलं तर फर्स्ट टर्म आन्सर लिहू आपला. फर्स्ट टर्म इज इक्वल टू ए इक्वल टू किती आहे 5 किंवा T1 इक्वल टू 5 आणि कॉमन डिफरन्स इज इक्वल टू डी इक्वल टू काय ते पहा. सबट्रॅक्शन करून येणाऱ्या संख्या -4 कॉमन डिफरन्स -4. अशा प्रकारचं हे प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. इझी प्रॉब्लेम आहे सर्व. दूसरा प्रॉब्लेम 0.6 0.9 1.2 1.5 डॉट 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 किती दिले आहे. T1 इक्वल टू लिहून घ्यायचं असं. T1 इक्वल टू 0.6 T2 इक्वल टू 0.9 T3 इक्वल टू 1.2 T4 इक्वल टू 1.5. बरोबर आहे. म्हणजे 4 टर्म दिले आहे. आता आपल्याला पहिले फर्स्ट टर्म तर माहितच आहे. आपल्याला फर्स्ट टर्म शेवटी आन्सर लिहून टाकू. आपल्याला काढायचा आहे कॉमन डिफरन्स काढण्याकरता काय करतो आपण. प्रत्येक पुढच्या टर्म मधून मागचा टर्म काय करतो मायनस. म्हणजे T2 मधून T1 मायनस करा. T2 मायनस T1. T2 ची व्हॅल्यू 0.9 मायनस 0.6. आता हे सबट्रॅक्शन काय 0.9 मायनस 0.6 मायनस आहे 0.3. त्याच्यानंतर T3 मायनस T3 मधून T2 मायनस करा. T3 ची व्हॅल्यू किती आहे 1.2 मायनस T2 ची व्हॅल्यू 0.9 हे ते 0.3 करून पाहायचं. 1.2 मायनस 0.9. आता इथं 1 म्हणजे 12 झालं. 12 डिवाइड मायनस 9 म्हणजे 3 1 0 येते की नाही 0.3. T4 मायनस T3 इज इक्वल टू T4 मायनस T3. T4 ची व्हॅल्यू किती आहे. T4 ची व्हॅल्यू 1.5 मायनस T3 ची व्हॅल्यू किती आहे 1.2. दॅट इज 1.5 मायनस 1.2 दॅट इज 5 मायनस 2 दॅट इज 3 1 मायनस 1 0 दॅट इज 0.3. आहे कॉमन डिफरन्स सारखा 0.3 0.3 एपीच आहे ना हे. द्या काय द्यायचं आन्सर. फर्स्ट टर्म इज इक्वल टू डी इक्वल टू ए इक्वल टू काय आहे फर्स्ट टर्म किंवा T1 इक्वल टू किती आहे 0.6 आणि कॉमन डिफरन्स इज इक्वल टू काय आहे कॉमन डिफरन्स डी इक्वल टू 0.3. हे दोन आन्सर झाले. याच्या नंतरचा प्रॉब्लेम त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर त्याच्यातला 3 T1 इक्वल टू 127 T2 इक्वल टू 135 T3 इक्वल टू 143 T4 इक्वल टू 151. आता फर्स्ट टर्म तर माहितीच आहे झाला फर्स्ट टर्म आहे की नाही. आता आपल्याला काढायचा कॉमन डिफरन्स T2 मायनस त्याच्या अगोदरचा टर्म T1 मायनस करा. T2 मायनस T1 135 मायनस 127 बरोबर आहे. किती येते 3 आणि 5 8. नंतर T3 मायनस T4 मायनस T3 मायनस T2 that is 143 minus 135 that is equal to 8. त्यानंतर T4 मायनस T4 ची व्हॅल्यू किती आहे T4 ची व्हॅल्यू 151 मायनस 143 that is also 8. चला therefore फर्स्ट टर्म आन्सर द्यायला लागेल ना. फर्स्ट टर्म T1 इक्वल टू किती 127 and common difference D इक्वल टू किती आहे 8. हा कॉमन डिफरन्स आहे ना. कॉमन डिफरन्स
तर अशा पद्धतीचे हे प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम चौथा 1/4, 3/4, 5/4, 7/4 dot dot dot. Solution: T1 equal to 1/4, T2 equal to 3/4, T3 is equal to 5/4, T4 equal to 7/4. ओके. आता फर्स्ट टर्म माहित आहे. फर्स्ट टर्म झालंय. फर्स्ट टर्म पहिलं एक क्वेश्चनचा आन्सर झाला आपला फर्स्ट टर्म. आता T2 मायनस T1 काय करणार आपण? कॉमन आपण काय काढणार आहे? याच्यानंतर कॉमन डिफरन्स सबट्रॅक्शन करू. कॉमन डिफरन्स T2 ची व्हॅल्यू 3/4 मायनस 1/4. डिनॉमिनेटर सारखा 4. 3 minus 1 that is equal to 2/4. 2/4 2 1 जा 2 2 2 जा 4 1/2. ओके. नंतर T3 minus T2. T3 minus T2. T3 is 5/4 minus 3/4. Okay. T3 minus T2. 4. 5 minus 3 चं मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही कारण इथे दोघांचा डिनॉमिनेटर सारखा आहे. 4. 5 minus 3 that is 2/4 याच्यासारखाच 1/2. त्याच्यानंतर T4 minus T3. T4 ची व्हॅल्यू 7/4 minus 5/4 that is 4. 7 minus 5 that is 2/4 is equal to 1/2. Common difference. Common difference. Common difference. Answer लिहा. First term T1 equal to किती आहे? 1/4 and common difference is equal to D is equal to किती आहे? D ची व्हॅल्यू 1/2. हे झालं याचा आन्सर. बरोबर आहे. हे कंप्लीट झालं. त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम आला नाही. आता असा आपला 3.1 हा एक्सरसाइज कंप्लीट झाला. याच्यानंतरचं याच्यानंतरचं काय आहे? nth टर्म अँड एपी. डायरेक्ट nth टर्म म्हणजे कोणत्या नंबरचं टर्म काढायचं ते काढता येते ते आता याच्यानंतर पाहू. आपला नवीन पार्ट सुरू आहे. nth टर्म ऑफ एपी. nth टर्म ऑफ एंड एपी. आता nth टर्म याचा अर्थ nth म्हणजे कोणतं टर्म? तर आता समजा हे एपी दिले आहे 5 8 11 14. किती टर्म दिले आपल्याला याच्यामध्ये? 4 टर्म दिले आहेत. बरं. आता तुम्हाला विचारलं 10वं टर्म किती? म्हणजे आता आपण 10वं टर्म जर काढत असलं तर पहिलं दुसरं तिसरं चौथं. कितीचा प्रकार पहा. 8तून 5 गेले 3 राहिले. 11तून 8 गेले. कॉमन डिफरन्स कितीचा आहे? 3. 14तून 11 गेले 3चा. मग 3 3 ऍड करत ना किती येते? 17. नंतर 20. त्याच्यानंतर 23. त्याच्यानंतर 26. त्याच्यानंतर 26 नंतर काय येते? 29. 29 प्लस 32 35 38 41 इन दिस वे. पहा बरं तुम्हाला 10th नंबरचं टर्म विचारलं काही 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10th नंबरचं टर्म आहे 32. तर हे 10th नंबरचं आहे तर तुम्हाला ओरली येते. तुम्ही काढू तसंच काढू शकता. पण तुम्हाला विचारलं 100th नंबरचं टर्म 101. आता हे कोणत्या नंबरचं आहे? 10व्या नंबरचं, 11व्या नंबरचं, 12व्या नंबरचं, 13व्या नंबरचं. तर हे बाकीचे च्या जागी 11 टाकायचे. 35 नंबर. n इज द नंबर ऑफ टर्म. बरोबर आहे. तर आता पहा इथं तुम्हाला 100 नंबरचं टर्म 100th टर्म विचारलं. 100 टर्म काढता येईल काय? असं करत जाण काय? किती वेळा? 1000 वेळा करा काय? नाही. त्या फॉर्म्युला आहे nth टर्म. nth म्हणजे आता जे टर्म नंबरचं विचारला नंबरचं टर्म विचारला ते n ची व्हॅल्यू टाकायची आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर 1000th टर्म हे विचारता येते. म्हणजे हे याच्यावरून काढता येते. म्हणजे कोणत्या नंबरचं टर्म विचारलं तिथं n ची व्हॅल्यू टाकायची. बरोबर आहे. मग आता n म्हणजे काय होईल? नंबर ऑफ टर्म. जर n चा विचार केला तर n इज इक्वल टू नंबर ऑफ टर्म. दॅट इज इट इज ऑल्सो लास्ट टर्म असं म्हटलं तरी चालेल. nth टर्म नंबर ऑफ टर्म.
बरोबर आहे. आणि लास्ट टर्म जर दिलं असतं ना, लास्ट टर्म आता याच्यात 25 इथं दिलं असतं समजा 75, तर लास्ट टर्म कोणतं घ्यायचं 75, दॅट इज टी एन. पण आता असं दिलं नाही आहे इथं. इथं काय दिलं आहे, याच्यामधलं कोणत्या नंबरचं टर्म विचारलं आहे प्रॉब्लेम पहा. एन म्हणजे नंबर ऑफ टर्म, कोणत्या नंबरचं एपीतलं टर्म आहे ते एन असते, ते टर्म म्हणजे टी एन. टी एन हा, टी एन ची व्हॅल्यू म्हणजे हे टी एन लिहिता येते नंबर ऑफ टर्म. आणि ए म्हणजे फर्स्ट टर्म, डी म्हणजे कॉमन डिफरन्स, एन ची व्हॅल्यू जो ज्या नंबरचा टर्म विचारला आहे त्या नंबरचं टर्म. आता पाहू आपण काय आहे एपी. गिवन एपी काय आहे, गिवन एपी किती आहे इज 5 8 11 40 डॉट डॉट डॉट. बरं. आता ए ची व्हॅल्यू तर माहिती आहे आपल्याला 5, डी ची व्हॅल्यू कशी काढायची, तर हे एपी आहे. एपी आहे याचा अर्थ कॉमन डिफरन्स आहे म्हणजे आहे, सारखा आहे. बरोबर आहे. कॉमन डिफरन्स इज कॉस्ट. मग एक जरी कॉमन डिफरन्स काढून घेतला तुम्ही तरी तेवढाच येईल. म्हणजे काय करा 8 minus 5 T2 minus T1 आहे ना, किती येते 8 minus 5 दॅट इज 3. ह्याचा कॉमन डिफरन्स. बरं एकच वेळा काढा, नाही तर तुम्ही करून पहा. 11तून 8 गेले 3 राहिले, 14तून 11 गेले 3 राहिले. एक वेळा काढला तरी चालते, नाही तर प्रत्येक काढून टाक 3. कारण असं काय आहे, कारण इथं काय दिलं आहे गिवन एपी, हे एपी दिली आहे ना, म्हणजे हे दिलेली एपी आहे. आणि एपी कशाला म्हणत असते, असा सिक्वेन्स का ज्याच्यामध्ये कॉमन डिफरन्स कसा असते कॉन्स्टंट असते, त्याला म्हणतो आपण एपी. मग हे एपी दिला आहे याचा अर्थ कॉमन डिफरन्स सारखाच आहे. एक कॉमन डिफरन्स काढायचा, कॉमन डिफरन्स माहित झाला. बरोबर आहे. आता काय काढायचं आपल्याला, कोणत्या नंबरचा टर्म, फाइंड 100 टर्म. म्हणजे आपल्याला टू फाइंड टी. कोणतं टर्म 100, इथं 100 यांच्या जागी 100. बरोबर आहे. 100 टर्म काढायचा आहे. लक्षात आलं का. 25 टी 25, 37 टी 37 आहे ना. तर आता हे फॉर्म्युला बाय फॉर्म्युला काय आहे, टी एन इक्वल टू, इकडे लिहायच्या ऐवजी मी इकडे लिहितो, बाय फॉर्म्युला. बाय फॉर्म्युला काय आहे फॉर्म्युला, टी एन इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 टी. आता तुम्हाला पहिल्यांदाच पाहिलं आहे T5 आहे ना, तिथं किती येते 4, याच्यापेक्षा 1 न कमी येते आहे ना. मग एन असलं तर एन मायनस 1, 1 न कमी झालं. आता व्हॅल्यू टाकायची, पुट 100 एन इक्वल टू टी 100 काढायचा आहे, टी देअरफॉर टी 100 म्हणजे एन ची व्हॅल्यू किती झाली 100 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू फर्स्ट टर्म किती आहे 5 प्लस एन मायनस 1 म्हणजे 100 मायनस 1 आणि डी ची व्हॅल्यू किती काढली आपण डी इक्वल टू 3 मल्टिप्लाइड व्हॅल्यू. बरोबर आहे. काय सबस्टिट्यूशन केलं आपण आता इथं लिहिता येते. आणि मग नंतर आपल्याला विचारला 61 टर्म. पाहू आता प्रॉब्लेम कसा विचारला. आता सांगा हे कॅल्क्युलेशन कोणती व्हॅल्यू टाकली, n इक्वल टू 100 and d इक्वल टू 3 हे व्हॅल्यू टाकली आपण याच्यामध्ये. सांगा काय 105 हे झाले 99 मल्टिप्लाइड बाय 3, याचा गुणाकार करून टाकू पहिले, प्लस 99 मल्टिप्लाइड बाय 3, 3 9 जा 27 2, 3 9 जा 27 प्लस 2 that is 29, 297 that is plus 5 is 302. बरोबर, that is 300. आन्सर झालं. कोणतं टर्म विचारलं आपल्याला 100th टर्म. the 100th term is 302. याचा अर्थ काय आहे, आपली एपी कशी आहे 5 8 11 14 आणि तुम्हाला विचारलं 4 टर्म दिला आहे, पहिला टर्म, दुसरा टर्म, तिसरा टर्म, चौथा, 5वं 6वं 7वं 8वं 9वं 10वं 11वं 12वं 13वं 14वं अप टू द 100 वर टर्म विचारला आहे. बरोबर आहे. तर हे 100 वर टर्म किती येते 302. आणि तुम्ही जर प्रॅक्टिकली करत नेलं ना, हे 3 ऍड करत नेले 100 पर्यंत, म्हणजे 100 वर टर्म येईपर्यंत, तर बरोबर 100 वर टर्म किती येते 302.
ठीक आहे. आता प्रॉब्लेम मध्ये चेक काय विचारला पहा दुसरा. हे झालं आपलं पहिल्याचा आन्सर. दुसरा आन्सर पहा इथं दिला आहे चेक whether 61 is in the AP. म्हणजे याच्यामध्ये हे असे नंबर येईल ना, असे टर्म येईल ना, तर आपल्याला विचारलं आहे ह्या AP मध्ये 61 हा नंबर येते काय आहे ना. म्हणजे कुठतरी 61 आहे काय असं विचारलं. कोणत्या तरी नंबरवर 61 आहे का. 302 आहे याच्यामध्ये पण 61 आहे का असं जर चेक करायचं असलं, एखादी संख्या एखाद्या एपी ची आहे काय असं जर चेक करायचं असलं तर पहा कसं करायला लागेल. चेक काय करू आपण, जो नंबर विचारलाय की त्याला टीएन लिहू आहे ना. म्हणजे सेकंड नाव वाय to check 61 is in this AP. असं विचारलं आहे की. मग आता पहा ह्या 61 नंबर आहे, ह्या कोणत्या नंबरचा आहे माहिती आहे का आपल्याला. कोणत्या तरी याच्यात जर असलं 5 8 11 14 याच्यामध्ये जर कुठतरी 61 असेल आहे ना, तर हा 61 चा कोणता तरी नंबर असेल ना आहे ना, कोणत्या तरी नंबरचा टर्म असेल ते. पण ते माहिती आहे का आपल्याला ते कोणत्या नंबरचा टर्म आहे हे माहित नाही. म्हणून याने काय करायचं 61 टीएन आपल्याला नंबर माहित नाही त्या टर्मचा. म्हणजेच काय टीएन हे एन ची व्हॅल्यू माहित नाही त्याच्या जागी. जसं आता 100 वर टर्म किती तर T100 इज ह्या एपी करता 100 इक्वल टू 30 हे माहित आहे 100 आहे ना. पण आपल्याला 61 हा नंबर कोणत्या नंबरचा आहे, कोणत्या नंबरचा टर्म आहे हे माहिती आहे काय. म्हणून याला काय कन्सिडर करायचा, सपोज किंवा लेट. आता लेट लिहिलं चालते. लेट Tn इक्वल टू 61 आणि आता फॉर्म्युला अप्लाय करा आणि ए व्हॅल्यू टाका, बी व्हॅल्यू टाका, कोणत्या नंबरचा टर्म आहे ते पाहू. म्हणजे एन ची व्हॅल्यू काढायची आपल्याला एन. मग काय Tn बाय फॉर्म्युला काय ते फॉर्म्युला इज Tn इक्वल टू a प्लस n मायनस 1d. आता Tn ची व्हॅल्यू किती टाकायची 61 कारण आपल्याला त्याचा नंबर माहित नाही. असाच पाहायचा आहे हा 61 लास्ट टर्म दिलं असलं तरी Tn कोणत्या नंबरचा टर्म आहे तेच नंबर दिला असला तर मग समजा आता मागच्या उदाहरणात 100 विचारलं तर आपण काय केलं यांच्या जागी 100 इथं 100 टाकले होते. बरोबर आहे ना. T100 विचारलं होतं आपल्याला, कोणत्या नंबरचं टर्म विचारलं होतं 100 व्या नंबरचं टर्म. आता 61 ही संख्या 61 नंबरचं टर्म विचारलं नाही. काय विचारलं आहे ह्या संख्येमध्ये 5 8 11 14 याच्यामध्ये कुठेतरी 61 आहे काय, याच्या ह्या एपी मध्ये 61 ही संख्या आहे काय असं विचारलं आहे ना. आणि असेल तर कोणत्या नंबरचं टर्म असेल ते सांगायला लागणार आपल्याला. बरोबर आहे की नाही. मग आपण काय करू, हे कोणत्या नंबरचं टर्म सिक्वेन्स आपल्या एपी मध्ये आहे हे माहित आहे काय. म्हणून त्याला दिलं मी Tn इक्वल टू 61 फॉर्म्युला अप्लाय करतो. Tn ची व्हॅल्यू टाकली इथं लिहून देतो 61 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू काय आहे, a ची व्हॅल्यू आहे 5 प्लस n मायनस 1. n ची व्हॅल्यू माहिती आहे का, कोणत्या नंबरचा टर्म आहे माहिती आहे काय नाही, n च राहू द्या मायनस 1. d किती आहे मात्र d आहे 3. आता हे कॅल्क्युलेशन करा 61 इक्वल टू 5 आता मल्टिप्लाइड करायला लागेल 3 न आहे ना. 3 मल्टिप्लाइड बाय n प्लस 3n मायनस 3 दॅट इज 61 5 याची सबट्रॅक्शन 5 मायनस 3 दॅट इज 2 प्लस 3n. आता हे 2 इकडे आला 61 मायनस 2 इक्वल टू 3n. हे इकडे आणलं तर काय होईल प्लस 2 चे मायनस 2. 61 मायनस 2 दॅट इज 59 is equal to 3n. But 59 by 3 is equal to n. n is equal to 59 by 3. आता हे पहा इथं काय होते, याचा अर्थ पहा n ची व्हॅल्यू कोणती आली पाहिजे. n म्हणजे काय असते नंबर ऑफ टर्म. पहिलं टर्म, दुसरं टर्म, तिसरं टर्म, चौथं टर्म. 59 by 3 वर टर्म पाहिजे काय, म्हणजे ह्या n ची व्हॅल्यू कधी काय पाहिजे 1 2 3 4 5 नॅचरल नंबर असला पाहिजे. काय असलं पाहिजे n ची व्हॅल्यू कधीही नॅचरल नंबर आली पाहिजे. नॅचरल नंबर
नॅचरल नंबर. असं यांची व्हॅल्यू आली पाहिजे कधी. यांची व्हॅल्यू नॅचरल नंबर आहे काय? नाही. बट n इक्वल टू इकडे लिहून देतो. बट n equal to 59/3 is not natural number. Natural number. Therefore आता नॅचरल नंबर नाही आला म्हणजे 61 जर घेतला आपण कोणता तरी ह्या एपी मध्ये 5, 8, 11, 14 ह्या एपी मध्ये 61 घेतला तर ह्या 61 चा नंबर काय आहे? 59/3. पण हे नॅचरल नंबर आहे का? नाही आहे. म्हणजे याचा अर्थ 61 हा नंबर ह्या एपी मध्ये येत नाही. Therefore 61 is not in given AP. In AP कोणती एपी आहे? 5, 8, 11, 14 ह्या एपी मध्ये 61 नंबर नाही. तुम्हाला विचारलं असतं समजा मला विचारलं असतं 305 हा नंबर एपी मध्ये आहे का? ह्या एपी मध्ये येते का? 302 येते. तुम्ही काढून पहा 302. टी यांची व्हॅल्यू 302 घ्या आणि बरोबर यांची व्हॅल्यू 100 येते. कारण सांगा बरं. आपण काढलंच आहे 100 वरून किती काढलं होतं? 302 बरोबर आहे. आणि जर तुम्हाला असं विचारलं 302 हा ह्या नॅचरल एपी मध्ये येते का? तर बरोबर यांची व्हॅल्यू 100 आली असते. यांची व्हॅल्यू 100 आली म्हणजे याचा अर्थ n काय आहे? नॅचरल नंबर. ठीक आहे. अशा प्रकारचं हे सॉल्ड एक्झाम्पल घेतलं. आता याच्यावरची एक्सरसाइज घेऊ. याच्या हे झालं सॉल्ड एक्झाम्पल. याच्या नंतरचे प्रॉब्लेम घेऊ आपला है ना. एक्सरसाइज आहे याच्यावर. ती एक्सरसाइज घेऊ. तर आय होप तुम्हाला समजलं असेलच आणि भेटू याच्या पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत तुम्ही याचा अभ्यास करा. टेक्स्टबुक मध्ये लिहा. हे एक उदाहरण करून दिलं. बाकीचे उदाहरण तुम्ही करा. चुकलं तर पाहून घ्यायचं. ठीक आहे. थँक्यू.